महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. पूर्ण नगरपालिकेच्या निवडणुका एकत्र घेऊन एकाच तारखेला मतदान आणि एकाच तारखेला डिसिजन असा हा प्रोग्राम होता. 2 तारखेला मतदानाची तारीख ठरलेली होती. त्याआधी जे विड्रॉवल ऑफ नॉमिनेशन आहेत आणि नॉमिनेशन विड्रॉ झाल्यानंतर जे अपील पिरियड होता तो 3 दिवसाचा अपील पिरियड कधी द्यायचा असा हा इश्यू होता. इलेक्शन कमिशनने अपील डिसाईड झाल्यानंतर 3 दिवसाचा पिरियड देता नाही आला म्हणून काही नगरपरिषदेच्या जिथं अपील झालेले होते त्या नगरपालिकेच्या निवडणुका पोस्टपोन केल्या आणि त्यामुळं कोर्टात अनेक पिटिशन झाले. आमचं म्हणणं असं होतं की हा आदेश एकदम चुकीचा आहे, ऑन द स्पॉट काढलेला आहे. अपील दाखल करायला 3 दिवसाचा टाईम दिलेला आहे ॲक्टमध्ये, पण डिसाईड करायला दिलेलं नाही. त्यामुळं कुठल्याही दिवशी अपील डिसाईड झालं तरी विड्रॉवल हे 25लाच लास्ट डेट होती आणि त्यामुळं लास्ट डेट होती त्या दिवशी विड्रॉ व्हायला पाहिजे होतं. पण फक्त 3 दिवस दुसऱ्या दिवशी चिन्ह वाटप होतं. मध्ये 3 दिवसाचा गॅप नसल्यामुळे हे आदेश काढले. आमचं आता असं म्हणणं होतं की अशा जर 2 लेवलमध्ये झाल्या तर रिझल्टवर परिणाम होईल. शेवटी आज कोर्टने जवळपास पिटिशन अलाउज केले पण डिस्पोज ऑफ म्हटलं. आणि असं डायरेक्शन दिलं की पूर्ण इलेक्शन जरी 2 फेजमध्ये झाल्या तर काउंटिंग आणि रिझल्ट हा शेवटी एकाच दिवशी होईल, म्हणजे 21 तारखेला किंवा त्यांना जी तारीख आहे त्याप्रमाणे. कोर्टने असंही ऑब्झर्व केलं की अशा प्रकारचे आदेश काढून निवडणूक आयोगाने खरं म्हणजे आता तो गोंधळच केलेला आहे. आणि कोर्टने असेही डायरेक्शन दिले की अशी प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून 10 आठवड्याच्या आत नियम रूल्स फ्रेम करावे आणि त्याप्रकारे नियम फ्रेम करण्यासाठी 6 आठवड्याचा अवधी दिला होता. पण इलेक्शन कमिशनच्या वकिलांनी तो 10 आठवड्याचा करून घेतला. अशा प्रकारे डायरेक्शन दिलेले आहेत. त्यामुळे आज जरी इलेक्शन झाली तर उद्या काउंटिंग होणार नाही. पुढच्या इलेक्शन 20ला होतील, त्यानंतरच पूर्ण काउंटिंग आणि रिझल्ट होईल असं मान्य न्यायालयाचा पोलिंग करू नये, एक्झिट पोल डिक्लेअर करू नये, एक्झिट पोल करू नये. कारण जर उद्या काउंटिंग झाली तर एक्झिट पोलच्या बातम्या पसरल्या असत्या, अंदाजे बातम्या पसरल्या असत्या. म्हणून मान्य न्यायालयाने अशी काळजी घेतली इवन एक्झिट पोल करू नका म्हणून काउंटिंग नको, दोन्ही काउंटिंग एकाच दिवशी होतील. बोट ठेवलेलं आहे, ताशेरे मारलेले आहेत. पण आता ऑर्डर हातात आल्यावरच ते कळेल. ऑपरेटिव्ह पार्टमध्ये फक्त कोर्टने एवढंच म्हटलं किंवा कोर्टने नाराजी व्यक्त केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.